नागाव फाटा येथे दोन्ही ट्रकच्या मध्ये आलिशान कारचा चक्काचूर। बुधवारी रात्री 10च्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा नजीक ओम दत्त साई पेट्रोल पंपासमोर दोन ट्रकच्या मध्ये आलिशान गाडीचा चक्काचूर झाला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की किशोर कदम राहणार फलटण हे आपल्या पत्नीसह कर्नाटक येथे देशी औषध आणण्यासाठी निघाले होते। रात्री 10च्या सुमारास त्यांची इर्टिका कार गाडी नागाव फाटा येथील ओम साई पेट्रोल पंपासमोर आली असता अचानक पंपामधून एक 12 चाकी ट्रक महामार्गावर उलट्या दिशेने बाहेर पडत होता। त्यामुळे कार चालक किशोर यांनी जोराचा ब्रेक मारला। त्याचवेळी त्यांच्या पाठोपाठ असणाऱ्या ट्रकला अचानक कार गाडी थांबल्यामुळे गाडी नियंत्रित करता आली नसल्यामुळे कारला ट्रकने जोराची धडक दिली। या धडकेत ही कार गाडी समोरच्या ट्रकवर जोरात आदळली। दोन्ही ट्रकच्या मध्ये या कारचा चक्काचूर झाला। कार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। कार गाडीतील एअरबॅग्स ओपन झाल्यामुळे किशोर व त्यांच्या पत्नीचे प्राण वाचले। त्यांच्या पत्नीला जोराचा मार लागला आहे तर किशोर हे किरकोळ जखमी झाले आहेत। अपघातानंतर 12 चाकी ट्रक चालकाने पळ काढला। नशीब बलवत्तर म्हणून या जोडप्याचे प्राण वाचले। सध्या महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे या परिसरातील वाहतूक सेवा रस्त्याने सुरू आहे। त्यामुळे सेवा रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते। तसेच या परिसरात ट्रान्सपोर्ट विविध प्रकारची गोदामे शोरूम आहेत। त्यामुळे लांबून फिरून जाण्यापेक्षा वाहने उलट्या दिशेने चुकीच्या पद्धतीने येतात। त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे। त्यामुळे हा अपघात घडला आहे। जीव मुठीत धरून या ठिकाणी वाहनधारकांची ये-जा सुरू आहे। एखादी मोठी घटना घडण्याआधी शिरोली MIDC वाहतूक पोलिसांनी वेळीच उलट्या दिशेने येणारी वाहतूक बंद करून वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी वाहनधारक स्थानिक नागरिकातून होत आहे। या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची, शिरोली। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।